या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो आता मालिका एका वेगळ्याच वळणावर आले। एकाच वेळेला दोन सत्यांचा उलगडा झालेला आहे। काय झाले, कसं झाले आणि त्यानंतर मग आता सायलीचं तुळशीपत्र दुसरं तिसरं कुणीच नाही तर अश्विनने पाहिलंय। कारण अश्विनला काही गोष्टी अशा समजल्यात की ज्याच्यामुळे अश्विनला हे करणं भाग पडलंय। आणि त्यानंतर सगळ्यांच्या समोर ज्या वेळेला अश्विनने हे सत्य आणलंय, स्वप्नात नाही तर सत्यात या गोष्टीचा उलगडा झालेला आहे। आणि सायली खरी तन्वी आहे या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झालंय। नक्की काय घडलंय, कसं घडलंय किंवा हे सगळं अश्विनने का केले पाहू। इकडे सायली आणि अर्जुन यांची युक्ती कामाला येते। ज्या वेळेला आता इकडे अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की तू जी युक्ती सांगितलीस ती कामाला आली, म्हणजे आता तन्वीचा खरा पर्दा फाश करायची वेळ आलेली आहे। मी माझे डिटेक्टिव्ह तिच्या मागे पाठवलेले आहेत तर ती महिपत शिकरे यांच्या इकडे जायला निघालेली आहे। म्हणजे आता दुसरं गाठोडं तुझं हे महिपत शिकरेकडे आहे। का ठेवलंय महिपत शिकरेकडे ह्याचे काहीही अंदाज आपल्याला नाहीये, पण या सगळ्यामध्ये आता एकाच दगडामध्ये आपल्याला दोन पक्षी मारता येणार आहेत असं म्हटल्यावर ती मग आता सायली म्हणते म्हणजे काय, त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन या सगळ्यामध्ये आता मी न रविराज काकांना हे सत्य सांगितलंय आणि अश्विनचे सुद्धा डोळे उघडायला सांगितलेले आहेत। कारण ती महिपत शिकरेकडे जाणार आहे हे समजल्यावरती आता इकडे अश्विनला साधारण लक्षात येईल आणि त्यालाच तिच्या मागावरती आपल्याला पाठवायचं आहे। ज्या वेळेला मग आता हे सगळं ज्या वेळेला समोर येईल ना त्यावेळेला तिचं भांड फोडलं जाणार आहे असं म्हटल्यावर ती सायली म्हणते वा, तुम्ही तर एका दगडात खरंच दोन पक्षी मारलेले आहेत। आणि काही झालं तरी सुद्धा आपल्याला आता या सगळ्यामध्ये खूप मोठं सत्य समजणार आहे, ते म्हणजे की माझे आई वडील कोण आहेत। मला खरंच खूप मी एक्साइटेड आहे। आतापर्यंत मी विचार करत होते की माझे आई वडील कोण आहेत हे मला कळू नये, पण आज मला खरंच असं वाटतं की माझे आई वडील आहेत हे कोण कळावं। मग आता रविराज इकडे अश्विनला सांगायला लागतात इतके दिवस आम्ही तुला समजावून सांगतोय पण तुला कळलं नाही, पण आम्ही आज तुझे डोळे उघडणार आहोत। कारण काय होते की तुझा वापर करून आता ती या सगळ्यामधून सुटण्याचा प्रयत्न करते आहे किंवा तुझा वापर करून आता ती या सगळ्यामध्ये आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करते। म्हणून आता तुला इतकंच सांगायचं आहे की अश्विन या सगळ्यातून तू बाहेर पड आणि आता तू तिला म्हणजे तिला आधी रंगे हात पकड आणि त्यानंतर मग आता आपण काय करायचं ठरवू। यावरती अश्विन म्हणतो का काय झालं, यावरती मग आता रविराज सांगायला लागतात तुला असं वाटतंय ना की हिला महिपत शिकरे ब्लॅकमेल करतोय, तर आज ती महिपत शिकरेच्या घरी का जाणार आहे, कशासाठी जाणार आहे याची माहिती तू आणायची। यावरती आता इकडे विचारायला लागतो अश्विन ती महिपत शिकरेच्या घरी का चालले असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागते रविराज सांगायला लागतात हे बघ मला याच्याबद्दल माहित नाहीये, ती माहिती तू काढून आण, जोपर्यंत तुला माहित लागेल तर मला सुद्धा सांग। अश्विन विचार करायला लागतो काहीतरी गडबड आहे, तन्वी आपल्यापासून बरंचसं काही सत्य लपवती आहे। काय लपवती आहे या सत्याचा शोध घेईपर्यंत आता त्याला शांती नसते। मग आता तो प्रियाचा पाठलाग करत महिपतच्या घरी आता येतो। ज्या वेळेला प्रिया इकडे महिपतच्या घरी येते त्यावेळेला आता इकडे ती नागोबाला सांगून आलेली असते। नागोबाला सांगून येते की खरं कसं सांगायचं तर महिपत शिकरेची माफी मागण्यासाठी मी जाते, पण नागोबाचा हा प्लॅनच असतो महिपत आणि नागोबाचा की प्रिया माफी मागायला येणार नाही हे तर माहितीच असतं, पण प्रियाला या सगळ्यामध्ये कसं ट्रॅप करायचं हे पण माहिती असतं। प्रिया आता महिपतच्या घरामध्ये ज्या वेळेला येते त्यावेळेला ती सांगते अण्णा सर खरं सांगू का तर मी तुमची म्हणजे खरंच दोषी आहे, माझ्याकडून खूप मोठी आता चूक घडलेली आहे। मी तुम्हाला असं बोलायला नको होतं, पण कसं आहे आपण जर का दोघं जण एकाच ह्याच्यामध्ये आहोत तर एकमेकांना मदत करायला नको का। यावरती महिपत सांगायला लागतो हे बघ मदत कर म्हणजे तुला आता सुभेदारांच्या घरामध्ये घुसवलं कोणी, मी घुसवलं ना, मग असं असताना तू आता इकडे मलाच हे करतेस। तुझे कच्चे चिठ्ठे मला माहितीये, तुझी खरी ओळख मला माहितीये, तुझे खरे आई वडील सापडल्यावरती काय होणार आहे तुला नाही माहिती। आता हे वाक्य ज्या वेळेला अश्विन ऐकतो खरे आई वडील म्हणजे काय आहे, खरे आई वडिलांचं म्हणजे काय, म्हणजे खरे आई वडील म्हणजे रविराज काका आणि हेच ना, पण नाही काहीतरी गडबड आहे। काय गडबड आहे त्याला आता काहीच कळत नसतं आणि मग तो विचार करतो नाही लवकरात लवकर या सत्यापर्यंत मला पोहोचलं पाहिजे। आणि त्यानंतर मग आता प्रिया तिकडून बाहेर येते। बाहेर आल्यावरती अश्विन तिला गाठतो। अश्विन तिकडे आलेलाच असतो। अश्विनला पाहिल्यावरती प्रिया आता चांगली सटपटते आणि प्रिया आता म्हणायला लागते तू अश्विन इकडे। यावरती तो सांगतो तू इथे काय करतेस। यावरती ती सांगते अरे काही नाही, म्हणजे महिपत शिकरे खूपच चिडलेले आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की तुझ्या घरच्या
मुलांना पूर्णपणे ठार मारून टाकेन आणि या कारणासाठी मी आता महिपतला रिक्वेस्ट करायला आले होते. पण तू इकडे येण्याचं कारणच काय मला कळत नाहीये की तू इथे कसा काय आलास. यावरती आता इकडे अश्विन म्हणतो काही नाही, मला तुझी चिंता वाटली, तू कुठे चाललेस हे मला कळेना म्हणून मी तुझा पाठलाग केला. अश्विनला माहिती असतं प्रिया खोटं बोलते आणि प्रियाला वाटत असतं की आपण अश्विनला गुंडाळू शकलोय आणि ती म्हणते खरं सांगू का तर महिपत शिकरेला त्यांना मी सांगितलं की तू माझा जीव घे, एक वेळ तू माझा जीव घेतलास तरी चालेल पण माझ्या कुटुंबाला काही करू नकोस. मी पुन्हा जेलमध्ये जायला तयार आहे पण माझ्या कुटुंबाला काही नको करूस. त्याचं म्हणणं असं आहे की माझ्या साक्षीला आत ठेवून तू कशी सुटलीस, पण माझा नवरा माझी इतकी काळजी करतो म्हणून मी सुटले, हे त्याला कसं कळणार. चल अश्विन आपण जाऊया. आता अश्विनने जे वाक्य ऐकलेलं असतं ते वाक्य त्याच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेलं असतं आणि अश्विन विचार करतो नाही नाही हिचं जरा अतीत चाललेलं आहे, काहीतरी आहे जे मला या सगळ्यामध्ये आता शोधून काढायचं आहे. मग तो रविराजांकडे आल्यावरती आता इकडे जे सत्य रविराजांना तो सांगतो ते तर महाभयंकर. रविराजांनी याची कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते आणि त्यावरती रविराज म्हणतात हे तर मला माहित नाही खऱ्या आई वडिलांचं काय सत्य आहे. यावरती अश्विन म्हणतो मला सुद्धा माहित नाही, काहीतरी गडबड आहे. यावरती रविराज म्हणतात तुझे डोळे उघडले ना बस झालं, पण तू माझे पण डोळे उघडलेस की आता हे बघ काही झालं तरी सुद्धा ही माझी मुलगी नाहीये हे मला पहिल्यापासून वाटत होतं आणि त्यामध्ये आता आपण तिचा शोध घे, ती कोण आहे हे सगळं शोधून काढायचं म्हणजे काढायचंच. आता मी तुला सांगतोय तेवढं फक्त तू कर. आता रविराज, अर्जुन आणि आता इकडे अश्विन हे सगळे जण मिळून आता खूप मोठा आता इकडे फायदा करतात आणि खूप मोठा प्लॅनिंग करून प्रियाला अडकवण्याचं पुढचं आता जाळं विणतात. दुसरा दिवस असतो तो म्हणजे नवरात्रामधले आता इकडे या घरामध्ये नवरात्र उत्सव असतो. त्याच वेळेला नवरात्र उत्सवामध्ये आता इकडे अश्विन सगळ्यांना विश्वासात घेऊन खूप मोठं सत्य सांगणार असतो. अश्विन या सगळ्यामध्ये विश्वासात घेतो आणि तो आता सगळ्यांना बोलवतो. आई मला तुमच्या समोर काहीतरी सांगायचं आहे. यावरती कल्पना चिडते. हे बघ तन्वीबद्दल तुला जर काही बोलायचं असेल तर मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये, मी तन्वीच्या बद्दल आता काही बोलू इच्छित नाहीये. त्यावरती सायली म्हणते थांबा आई, त्यांना काय बोलायचं ते ऐका. त्यावरती मग आता जे सत्य इकडे सांगायला आलेला असतो ते म्हणजे आता स्वतः अश्विन ते ऐकून प्रतिमाला तर खूप मोठा धक्का बसतो. प्रतिमा गडबडते. अश्विन सांगायला लागतो मी तन्वीचा पाठलाग करत महिपत शिकरेच्या घरी गेलो होतो. ज्या वेळेला मी महिपत शिकरेच्या घरी गेलो होतो आणि त्याच वेळेला आता इकडे मी जे सत्य ऐकलं ते सत्य ऐकून तुमच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन हदरेल. यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते काय काय सत्य. त्यावरती अश्विन सांगायला लागतो मी सगळं ऐकलंय आणि त्यानंतर आता इकडे मी जे काही ऐकलंय त्यानंतर मला तर धक्का बसलाय पण तुम्हाला सुद्धा आता धक्काच बसेल. प्रिया ही खरी तन्वी नाहीये, तिच्या खऱ्या आई वडिलांचा शोध चालू आहे. त्यावरती सायली सांगायला लागते काय काय बोलताय तुम्ही भाऊजी. यावरती मग आता सायली सांगते मधुभाऊंनी अर्जुन सरांना सांगितलं होतं की माझे आई वडील जिवंत आहेत. मग त्यानंतर प्रियाने माझं गाठोडं चोरलंय, तिचं गाठोडं चोरलंय. अश्विन म्हणतो खूप मोठा आता मला असा डाऊट आहे की प्रिया कोणाची तरी ओळख घेऊन आपल्या घरात आले, तुझं गाठोडं चोरण्याची तिला गरजच काय. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अश्विन सांगायला लागतो तू काळजी करू नकोस, मी आणि रविराज काकांनी असा प्लॅन केलाय की या सगळ्यामध्ये आता सगळं सत्य समोर येईल. इकडे आता नागराजला महिपतचा कॉल येतो. काय महिपत शेठ बरोबर चाललंय सगळं. यावरती महिपतला नागराज सांगतो एकदम परफेक्ट, जो आपण प्लॅन केलाय तो प्लॅन वर्कआउट होत आहे. म्हणजे महिपत आणि नागराजचा प्लॅन पण तोच असतो की प्रियाला एक्सपोज करणं, पण ते स्वतःहून नाही तर आता ते अर्जुनच्या मार्फत, आणि ते अर्जुनला खरं तर या सगळ्यामध्ये एक प्रकारे मदतच करत असतात कारण महिपतचा डाव हा एक वेगळाच लेवलचा असतो. महिपतला या सगळ्यामध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची असते ती म्हणजे प्रियाच्या खरे आई वडील समोर आणून प्रियाची खरी ओळख समोर आणणं. मग आता इकडे रविराज आणि अश्विन यांचा धमाकेदार प्लॅन चालू होतो. आता ज्या वेळेला इकडे हा सगळा प्लॅन चालू असतो त्यावेळेला सुमनला सुद्धा या प्लॅन मध्ये सामील करून घेतलं जातं. सुमन या सगळ्या प्लॅन मध्ये सामील असते. रविराज म्हणतात जर का या आपल्याला मुलीच्या तावडीतून सुटायचं असेल तर हे नक्कीच करायला लागेल असं म्हणत प्रतिमाला सुद्धा ते सांगतात. प्रतिमाला सांगतात तुला माहितीये का ही आपली मुलगी नाहीच आहे, आपल्याला इतके दिवस फसवती आहे. मला आता इतका त्रास होतोय म्हणून सांगू तुला प्रतिमा, मी आता खूप राग, आज सगळ्याचा सोक्षमोक्ष काय तो होणारच आहे. म्हणजे मला माझी खरी मुलगी मिळणार आहे. अर्ध सत्य तर मला समजलेलं आहे पण अर्ध सत्य आज मला सत्य समजल्यावरती मी या मुलीला कधीच सोडणार नाहीये.
पोलिसांच्या ताब्यात जोपर्यंत मी हिला देत नाहीये तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही, असं रविराज पोटतिडकीने आता ओरडून सांगत असतात आणि रविराज खूपच चिडलेले असतात. त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू होतो तो म्हणजे आता सायलीचा तन्वी जाणून घेण्याचा प्रवास. इकडे आता सायली समोर येते आणि त्यावेळेला मग सायली आता छानपैकी पूजन वगैरे करत असता सायलीचा तोल जातो. तोल गेल्यावरती सायलीचा पाय आता पडता पडता वरती येतो आणि अश्विन ते पाहतो. सायली वहिनी हे काय आहे? सायली वहिनी म्हणजे सायली सांगायला लागते काय आहे अश्विन भाऊजी? यावरती अश्विन म्हणतो सायली वहिनी तुझ्या पायावरती काय आहे? त्यावरती मग आता सायली सांगायला लागते अश्विन भाऊजी काही नाही. अश्विन म्हणतो काही घाण लागले का? कारण अश्विन आणि रविराजांचा प्लॅन वेगळा असतो पण नियतीने त्यांच्यासमोर एक वेगळं सत्य आणलेलं आहे आणि त्याच वेळेला तिच्या पायावरची तुळशीपत्राची खूण आता अश्विनने पाहिलेली आहे. अश्विनला खूप मोठा धक्का बसलाय आणि तो आता तिला विचारत आहे सायली वहिनी हे काय आहे? तुझ्या पायावरची ही खूण कसली? सायली म्हणते माझ्या पायावरची ही जन्मखूण आहे तुळशीपत्राची. आता सगळेच जण एक्साइटेड होतात ही तर खूण तन्वीची आहे. मग आता अश्विन म्हणतो 1 मिनिट असं काय बोलतेस तू? रविराज म्हणतात हो की तुझ्या पायावरती ही खूण कशी? यावरती सायली म्हणते का काय झालं? यावरती रविराजांना साधारण अंदाज आलेलाच असतो आणि रविराज सांगतात अश्विन मला साधारण अंदाज आलेला आहे त्याचमुळे मी आता गप्प होतो. मला खरंच समजलेलं आहे की हे सगळं काय आहे ते. असं म्हटल्यावरती अश्विन आता सांगायला लागतो काय? यावरती रविराज म्हणतात हो हिच्याच पायावरती खूण असणं अपेक्षित आहे. त्यावेळेला सगळ्यांना धक्का बसतो. रविराज समोर येतात आणि ते सांगायला लागतात आणि त्याच वेळेला तिकडे आता प्रिया नेमकी येते. प्रिया ज्या वेळेला येते त्यावेळेला मग आता प्रियाचं थोबाड फोडत रविराज म्हणतात तुझा पाय दाखव. अस्मिताला धक्काच बसतो. ज्या वेळेला प्रिया पाय दाखवते तिच्या पायावरती पण खूण असते पण आता सायलीची खूण वरती दाखवल्यावरती सायलीची खूण खरी असते आणि प्रियाचं गोंधळ. कारण रविराजांनी हे सगळं पाहिलेलं असतं आणि त्यावरती सायली म्हणते प्रिया तुझ्या पायावरती खूण कधी आली? यावरती अश्विन म्हणतो पण सायली वहिनी तुझ्या पायावरती खूण? यावरती मग सायली सांगायला लागते हो माझ्या पायावरती ही खूण आधीपासूनच होती. माझ्या पायावरची ही खूण आधीपासून होती कारण या सगळ्यामध्ये मी लहानपणापासून ह्या खुणेसोबतच जगती आहे. यावरती मग कल्पना म्हणायला लागते काय आहे हे सगळं? रविराज भाऊजी आम्हाला सत्य सांगाल का? आम्हाला खरंच काही कळत नाहीये की हे सगळं काय चाललेलं आहे. मग रविराज सगळ्यांना सांगायला लागतात मुळात आम्ही बरेच दिवस ट्रॅप रचला होता. या तन्वी नाहीये प्रिया हे सत्य समजलं होतं पण तिच्या पायावरच्या जन्मखुणेचं सत्य ते जाणून घेण्यासाठी आम्ही आता तिचा हे केला सगळा कच्चा चिठ्ठा शोधून काढला. त्याच वेळेला समजलं होतं की हिने हे गोंधळ करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आज देवी आईने इकडे आता हे सगळं सत्य समोर आणलेलं आहे. देवी आईने सत्य समोर आणलंय की सायलीच्या पायावरती ही खूण आहे असं म्हणत ते सायलीच्या जवळ येतात आणि त्यावरती सायली सांगते प्रियाच्या पायावरती ही जन्मखूण कधीच नव्हती. यावरती रविराज म्हणायला लागतात खरं सांगू का सायली तर मला आज इतका आनंद झालाय ना की तुझ्यासारखी मुलगी ही माझी आहे. मी आत्तापर्यंत नशिबाला दोष देत होतो की या कारण त्या मुलीला माझ्या पोटी का जन्माला घातलंस पण आज मला इतका आनंद झालाय की तुझ्यासारखी मुलगी माझ्या पोटी जन्माला आलेली आहे. खरंच माझं अहोभाग्य आहे की तू माझी आता मुलगी आहेस. यावरती सायली म्हणते रविराज काका मला खरंच काही कळत नाहीये. यावरती रविराज सांगतात तुला सगळं सांगेन. गाठोड आम्हाला सापडलं त्याच वेळेला सत्य समजलं होतं कारण त्या फोटोच्या मागे तुझं नाव होतं जो फोटो तन्वीचा. आणि त्यावरती प्रिया म्हणते नाही बाबा हे सगळं खोटं आहे. नाही बाबा हे सगळं खोटं आहे. बाबा मला या सगळ्यामध्ये अडकवलं जातंय. त्यावरती मग आता अस्मिता म्हणायला लागते नाही रविराज काका बरोबर आहे. मी सुद्धा एकदा हिच्या पायावरती ज्या वेळेला तुळशीपत्राची खूण नव्हती हे पाहिलं होतं तेव्हा तिने मला मूर्ख बनवलं आणि त्यानंतर माझ्याच माहितीमध्ये तिने आता माझ्याचकडून त्या आता गोंधळ करणाऱ्याचा पत्ता घेतला होता. पण हे सत्य आत्ता मला समजते की ते तिने का केलं होतं. एक एक करत सगळेच जण आता इकडे सांगायला लागतात की काय घडलं होतं कसं घडलं होतं आणि हे सगळं सांगत असताना सगळेच जण आपापला अनुभव शेअर करत असतात. फायनली सायलीच तन्वी आहे आणि प्रिया तन्वी नाही हे सत्य अश्विन रविराज या दोघांनी मिळून आता सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. आणि त्यानंतर सायलीला तिचे खरे आई वडील तर मिळालेले आहेत आणि खरे आई वडील मिळाल्या कारणाने आता पुढे मालिका कशी एक्साइटेड असणार आहे. एक्साइटिंग मालिकेचे असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.